श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कोणी आपल्यासोबत फक्त कामापुरतं गोड बोलत असेल तर आपण काय करावे? बघा, तुम्हाला पण असं जाणवतं का की आपल्यापाशी कोणीतरी त्यांच्या कामापुरतंच बोलत आहे? बघा, मग आपण काय करायचं? स्वामींचा विचार आणि त्यांची शिकवण ही अत्यंत गहन आहे. जीवनातील अनेक प्रश्नावर ती प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण या विषयाकडे कसं पाहू शकतो ही आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. बघा, माणसाच्या स्वभावाचे आकार कसे असतात बघा. ज्यावेळी आपल्याला असं वाटते की कोणीतरी आपल्याशी केवळ कामापुरते संबंध ठेवते, तेव्हा मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना आणि प्रश्नही निर्माण होत असतात. कधी राग येतो, कधी दुःख होतं, तर कधी असा विचार येतो की आपले वागणे कुठे चुकले आहे का? आपण अनेकदा या परिस्थितीत स्वतःला कमीसुद्धा लेखू लागतो. पण स्वामींच्या शिकवणीचा आधार घेतला तर आपल्याला या प्रश्नाकडे पाहण्याचा एक वेगळाच, अधिक शांत आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन मिळत असतो. त्यामुळं हा कुठला दृष्टिकोन आहे जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याकडं लोक फक्त कामापुरतेच गोड बोलत आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. बघा, स्वामींची शिकवण ही केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांडापुरती मर्यादित नाही, तर ती जीवनात येणाऱ्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते. त्यामुळं ही शिकवण फक्त आपण पूजा अर्चापर्यंतच मर्यादित ठेवणे नाही. त्यांनी 24 गुरूंचा स्वीकार केला, त्यातून त्यांना निसर्गातील प्रत्येक घटकातून काहीतरी धडा हा घेतला आहे. ही शिकवण आपल्याला हेच सांगते की ह्या जगात प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. प्रत्येक नात्याचा उद्देश समजून घ्या. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गुरूकडून शिकतो, त्याप्रमाणे आपण हे आपल्या आयुष्यातून प्रत्येक नात्याकडे आणि प्रत्येक व्यक्तीकडे एक गुरूच्या कृपेने पाहण्याचा प्रयत्न करा. जे लोक आपल्याशी फक्त कामापुरते संबंध ठेवतात, तेव्हा काय करा, आपण कोणाकडून तरी अपेक्षा ठेवतो, तेव्हाच आपल्याला दुःख होतं ना. तर ही लोक आपल्याला शिकवतात की आपण कोणत्याही नात्यामध्ये अटी किंवा अपेक्षा ठेवू नये. प्रत्येक नात्याचा एक विशिष्ट उद्देश असतो. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कामासाठीच आली असेल तर तिचा तो उद्देश पूर्ण झाल्यावर ती निघून जाईल. हे वास्तव स्वीकारण्यानं आपल्याला निराशाही येत नाही. स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण करा. अशा व्यक्तीसोबत व्यवहार करताना आपली मर्यादा कुठे ठेवावी हे शिकलं पाहिजे. आपण कितीही चांगुलपणा दाखवला तरी समोरची व्यक्ती तिच्या स्वभावाप्रमाणेच वागणार. त्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावात बदल न करता समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा स्वीकार करावा आणि आपला मान सन्मान जपून ठेवण्यास प्रयत्न करा. या जगात जितकी चांगली त्याहून अधिक वाईट लोक असतात. काही लोक खूप स्वार्थी असतात. हे सत्य स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या वाईट स्वभावामुळं आपण स्वतःला त्रास करून घेऊ नये. स्वामींची शिकवण आपल्याला हेच सांगते की या जगातील विविधता आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. नात्यामधील ऊर्जा. प्रत्येक नात्यामध्ये आपण आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा गुंतवत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती कामापुरतीच वागते तेव्हा आपल्याला वाटते की आपण केलेलं वाया गेलं, आपली ऊर्जा वाया गेलेली. अशा वेळी आपल्याला स्वामींच्या शिकवणीतून ती ऊर्जा कधीही वाया जाऊ द्यायची नाही. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात ही रूपांतरित होत असते. त्यामुळं जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल असा विचार करतो की तो किंवा ती माझ्याशी असा का वागला, तशी का वागली, तेव्हा आपला तो अहंकार बोलत असतो. स्वामींच्या शिकवणीत अहंकार सोडण्याचा खूप मोठा भाग आहे. तेव्हा आपला अहंकार इथं सोडून द्या. तेव्हा आपल्याला लोकांचे वागणे वैयक्तिक वाटणार नाही. आपण सहजपणे स्वीकारतो की प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावाप्रमाणेच वागणार. त्यामुळे अहंकार सोडा. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. आपण शांतपणे परिस्थितीचा स्वीकार करतो म्हणून आपल्याला दुःख होत नाही. हे शक्य केव्हा होते? जेव्हा आपण स्वतःला या नात्यापासून वेगळे करून घेतो. स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा काही लोक आपल्या आयुष्यातून दूर जातात तेव्हा आपल्याला स्वतःसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळते. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. ही संधी आपण स्वतःला समजून घेण्यासाठी, आपली आवडीनिवडी जपण्यासाठी आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी आपण वापर करू शकतो. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचे आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार आपण प्रत्येक कर्म हे नैतिकतेच्या आणि धर्माच्या आधारावर असावे. याचा अर्थ असा नाही की आपण स्वार्थी लोकांपासून दूर पळावे. उलट आपण त्यांच्याशी नैतिकतेने व्यवहार करावा.
व्यवहार स्वच्छ ठेवा. जर समोरची व्यक्ती कामापुरतीच वागत असली तर आपण आपला व्यवहार नेहमी स्वच्छ आणि प्रामाणिक ठेवा. आपला प्रामाणिकपणा आपल्याला आंतरिक शांती देत असतो. त्यामुळे व्यवहार स्वच्छ ठेवा. अशा व्यक्तीकडे सहानुभूतीने पाहावे. कदाचित त्यांच्या आयुष्यात अशी काही परिस्थिती असेल त्यामुळे ते फक्त तुमच्यासोबत कामापुरते संबंधही ठेवत असतात. आपण त्यांच्या जागी स्वतः ठेवून विचार केला तर कदाचित आपल्याला त्यांची परिस्थिती समजेल. हा दृष्टिकोन आपल्याला अधिक शांत आणि समजूतदार बनवतो. स्वामींच्या शिकवणीत कर्मफळाचे महत्त्व आहे. तुम्ही चांगले कर्म केल्यास त्याचे फळ तुम्हाला निश्चित चांगलेच मिळणार आहे, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. ही शिकवण आहे आपली. पण तुम्ही कोणाशीही वाईट व्यवहार केला नाही याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला फसवले असेल तर त्याचे कर्म पण त्याला शासन करेल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही काय करायचं, स्वतः कर्म हे चांगलं करायचे. स्वामींच्या शिकवणीतून आपल्याला हेच कळतं की या जगातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एका विशिष्ट उद्देश घेऊन येते. आणि काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, तर काही लोक त्याग शिकवतात, तर काही लोक आपल्याला हे शिकवतात की आपण आपल्या अपेक्षेचं ओझं कसं कमी करावं. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याशी कोणी कामापुरतं वागतं तेव्हा आपण खालील गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वास्तव स्वीकारा. हे जगाचं वास्तव आहे, यात काही चुकीचं नाही. ही लोकांची प्रवृत्ती आहे. दुसरी, अपेक्षा सोडा. कोणत्याही नात्यामध्ये अवास्तव अपेक्षा ठेवू नका, त्यामुळं दुःख तुम्हालाच होणार आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे, स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आपले आत्मिक समाधान आणि आनंद बाहेरच्या लोकांवर अवलंबून ठेवू नका, तो आपल्या आत ठेवणे खूप गरजेचं आहे. चौथं, प्रेम देणं सोडू नका. जरी कोणी स्वार्थी असेल तरी तुम्ही प्रेम देणं, मदत करणं सोडू नका. तुमचा चांगुलपणा तुमचे धन आहे, त्यामुळं प्रेम करा. स्वामींची शिकवण ही आपल्याला हेच सांगते की आपण कोणत्याही परिस्थितीत आपले आंतरिक समाधान आपण जगाचा स्वीकार करा. जग जसं आहे तसं त्याचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आपले जीवन शांत, आनंदमय आणि उद्देशपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करणे काळजीच आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहणार आहेत. तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमच्यासोबत सुद्धा असं कोणी वागत असेल, कामापुरतं गोड बोलत असेल, तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण काही गोष्टी असतात, काही व्यक्ती अशा असतात की आपल्यासाठी त्या चांगल्या नसतात. म्हणून स्वतः स्वामी महाराज तुम्हाला त्या व्यक्तीपासून दूर ठेवत असतात. त्यामुळे त्यांच्याकडं कुठल्याही वेगळ्या उद्देशाने तुम्ही पाहू नका. स्वतः त्यांच्यावर प्रेम करायला शिका, त्यांच्याशी प्रेमाने वागा. कारण प्रत्येकाचं कर्म त्याला काही ना काही देऊन जात असतं. त्यामुळे तुम्ही चांगलं कर्म करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच भरभरून हे देणार आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले लोक आहेत ना, तेच पाठवत असतात. त्यामुळं अशा व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.